Now the students moves toward the another part related to the invasive झोनचा जो पार्ट होता त्यालाच आपण कंटिन्यू करतोय. कालपर्यंत आपण टीथ बद्दल बोललोय आणि वेगवेगळ्या अॅनिमल्स मध्ये त्या डिफरंट टाइप ऑफ द व्हर्टिब्रेट्स वेअर द डिफरंट पॅटर्न्स आर प्रेझेंट. ठीक आहे ना. इपिडर्मल टीथ असतील किंवा ट्रू टीथ असतील हे आपण बघितलंय. समोरचा पार्ट जो आहे हा अतिशय महत्वाचा आहे. दॅट इज द टाइप्स ऑफ टीथ मध्ये. फर्स्ट ऑफ ऑल मोस्ट वर देर आर 3 डिफरंट टाइप्स. एक आहे पॉलिफिओडंट. इथे नाव लक्षात ठेवायचं पॉलिफिओडॉन्ट. ठीक आहे. डेंटिशन इन्व्हॉल्व म्हणजे अशा पद्धतीचे डेंटिशन काही अॅनिमल्स मध्ये आढळतील विच इन्व्हॉल्व द रिप्लेसमेंट ऑफ टीथ कंटिन्युअली अँड इनडिफिनाइट नंबर ऑफ द टाइम्स. हा अतिशय महत्वाचा टाईप आहे. काय म्हटलं की एकदा दात आलेत त्या अॅनिमल्स मध्ये तर बरेचदा बाईट करत असताना ग्रीप करत असताना ते तुटून जातील, ब्रेक होतील किंवा जखमा होऊन ते निघून जातील. तर त्यात ती तशीच गॅप राहील का? तर नाही, ते परत रिप्लेस होते आणि नवीन दात तिथे तयार होतात. ठीक आहे. म्हणजे कितीदा होतात तर कंटिन्यू इनडिफिनाइट नंबर ऑफ द टाइम्स. आणि अशी जी सिच्युएशन आहे त्याला आपण नाव देतोय पॉलिफ्युडंट. म्हणजे असे दात की रिप्लेस झाल्यानंतर परत ते वारंवार येत असतात. म्हणजे परत समजा आलेच समजा आणि आल्यानंतर काही काही कालांतराने ते ब्रेक झाले तर परत त्याच्या जागी नवीन दात येतील. दॅट इनडेफिनाइट नंबर ऑफ द टाइम्स देर इज अ रिप्लेसमेंट ऑफ दॅट टीथ. आणि याला आपण नाव देतो पॉलिफ्युडंट. कुठल्या अॅनिमल्स मध्ये अशा पद्धतीचे टीथ आढळतात? फिश, अँफिबियन्स अँड मोस्ट ऑफ द रेप्टाइल्स ह्यांच्यामध्ये खास करून पॉलिफ्युडंट्स हे या पद्धतीचे टाईप दात आढळतात. ठीक आहे. सेकंड टाईप डायफ्युडंट. इथे काय असेल? डायफ्युडंट डेंटिशन इन विच मिल्क टीथ अपियर इन द यंग वन्स. बघा, दुधाचे दात असं आपण म्हणतोय केव्हा? यंग वन्सला, बाळां जे लार्वल फॉर्म्स असतील किंवा बाळ जे आहे, लहान मुलगा. ठीक आहे. जवळपास 5 वर्षापर्यंत असं म्हणायला हरकत नाही, 5 ते 6 वर्षापर्यंत त्यांच्यामध्ये दुधाचे दात येतात पहिल्यांदा. बट ऍज दे ग्रो म्हणजे कोण? ते मुलं जेव्हा त्यांची डेव्हलपमेंट कंटिन्युअस होते अँड जॉ बिकम्स लार्जर, the milk teeth are replaced by larger permanent ones here. It means that milk teeth comes during the young ones, which are then replaced as per the growth and it moves toward the permanent teeth असं आपण म्हणतो. ठीक आहे. तर इथे दोनदा एक प्रकारे रिप्लेसमेंट होते किंवा दोनदा दात येतात आणि म्हणून त्याला आपण नाव देतो डायफ्युडंट. कुठल्या अॅनिमल्स मध्ये आढळतात? दिस इज द स्पेशालिटी इज ऑफ द मॅमल्स. एमसीक्यू विचारू शकतात. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. तिसरा जो टाईप आहे दॅट नेम इज द मोनोफ्युडंट. दॅट टीथ अपियर्स ओनली वन्स इन लाईफ टाइम. एकदाच ते येतात and if they fall they are never again replaced by new ones. आणि एकदा आल्यानंतर समजा ते पडले तरी ते रिप्लेसमेंट त्यांची होत नाही, नवीन दात येत नाही. कुठल्या अॅनिमल्स मध्ये असं असतं? तर मोल्स जे रॅट फॅमिली जे आहेत त्यांच्यामध्ये ब्रेक होत नाही पण त्यांची दातांची वाढ कंटिन्युअस होते. बघा, नवीन दात येत नाही पण दातांची वाढ कंटिन्युअस होत असते. ठीक आहे. आणि स्क्वेरल मध्ये सुद्धा बघा समोरचे दात जे आहेत ते मोठे असतात त्यांचे. ठीक आहे. आणि दातांची वाढ कंटिन्युअस होत असतं कारण की त्यांना खाणे, नॅविंग करणे अशा वेळेस दातांची झीज होते आणि ते कंटिन्युअस वाढ त्यांची चालू असते. परंतु समजा तिथे ब्रेक जर समजा दात झालाय याचा अर्थ समजायचं की देर इज नो एनी रिप्लेसमेंट ऑफ द न्यू वन हियर. म्हणजे याला आपण नाव देतोय मोनोफ्युडंट. लाईफ मध्ये एकदाच दात येतात. डायफ्युडंट लाईफ मध्ये दोनदा दात येतात आणि पॉलिफ्युडंट लाईफ मध्ये अनेकदा दात येत असतात, रिप्लेस होत असतात. हे महत्वाचं. ठीक आहे. हे जे अॅनिमल्स आहेत इथे क्रोकोडाईलचे हे टीथ आपल्याला दिसतात. ठीक आहे ना. कुठे कुठला टाईप आहे तर पॉलिफ्युडंट असं आपण म्हणतोय, रिप्लेसमेंट ऑफ द टीथ. आणि हे 4 वेगवेगळे टाइप्स दिसतात इथे: कॅनाइन्स, इन्सिजर, प्रीमोलर आणि मोलर. दीज आर असोसिएटेड टू द मॅमल्स. खास करून ह्युमन बिंगच्या रिलेटेड आणि जे प्रायमेट्स आहेत यांच्यामध्ये अशा पद्धतीचे आपल्याला दात दिसतात किंवा अनेक मॅमल्स मध्ये या पद्धतीचे दात दिसतात आपल्याला. ठीक आहे. नेक्स्ट वन येईल. समोरचा पार्ट जो आपण बघतोय आफ्टर द बकल कॅव्हिटी. पहिला जो होता दॅट इज ओरल कॅव्हिटी किंवा माउथ असं आपण म्हटलंय. दुसरा आहे बकल कॅव्हिटी. तिसरा प्रोग्रेसिव्ह झोन मधला फॅरिंग्स हा रिजन आपण एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतोय. काय म्हटलंय ते आपण स्टेप बाय स्टेप बघूया आपण. द फॅरिंग्स इज लोकेटेड इमिडिएटली, जस्ट लगेच, बिहाइंड द बकल कॅव्हिटी लाइंड विथ एंडोडर्म. काय म्हटलंय?
बक्कल कॅव्हिटीच्या अगदी नेक्स्ट पार्ट एलिमेंटरी कॅनलचा कुठला असेल तर दॅट इज अ फॅरिंग्स. ठीक आहे. इट इज अ कॉमन पॅसेज सर्व्हिंग बोथ फॉर द डायजेशन अँड द रेस्पिरेशन. हा सुद्धा पॉइंट लक्षात ठेवायचा. फॅरिंग्स काय आहे तर दोन प्रकारच्या पॅसेज एक प्रकारे किंवा पॅसेज एकच आहे पण दोन प्रकारचे सिस्टीम त्याला कनेक्ट झालेले आहेत. एक आहे डायजेस्टिव्ह सिस्टीम आणि दुसरा आहे रेस्पिरेटरी सिस्टीम. ठीक आहे. समोर आपण बघतोय ऍज अ पार्ट ऑफ द डायजेस्टिव्ह सिस्टीम इट इज यूज ऍज अ पॅसेज फॉर द फूड फ्रॉम द बक्कल कॅव्हिटी. जे काही फूड आपण खातोय माउथ मधनं ग्राइंड झाल्यानंतर च्यू झाल्यानंतर ते कुठे जातं बक्कल कॅव्हिटी. बक्कल कॅव्हिटी त्याच्यानंतर कुठे जाते तर फॅरिंग्स कडे जाते. तर हे फूड मटेरियल ट्रान्सफर करण्याचं काम इसोफॅगस कडे घेऊन जाण्याचं काम कोण करतं तर फॅरिंग्स. फॅरिंग्सच्या नंतर कुठला पार्ट असेल तर इसोफॅगस. ठीक आहे. इट्स मसल्स इनिशिएट्स स्वॅलोइंग आणि त्या फॅरिंजियल मसल्स आहेत विच आर असोसिएटेड टू द फॅरिंग्स. त्या मसल्स काय करतात एक प्रकारे कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन होत असताना ते फूड मटेरियल आतमध्ये ढकलण्याचं काम करतात. आतमधल्या रिजन कडे ढकलण्याचं काम करतात ते म्हणजे टुवर्ड द इसोफॅगस. ठीक आहे. नेक्स्ट वन इन फिशेस. आता फिशेस मध्ये फॅरिंग्स कसा दिसतोय. इन फिशेस द फॅरिंग्स इज लार्ज मोठा आहे and laterally perforated for the gill slits. Laterally perforated म्हणजे सच्छिद्र असं आपण म्हणतो गॅप्स असणार. आता या पहिल्या डायग्राम कडे बघतोय आपण हे सुद्धा ए. या डायग्राम कडे काय दिसतं आपल्याला तर एक डायग्राम जी फिशेसशी रिलेटेड आहे टेलिओज. ठीक आहे ना. तर इथे माउथ तुम्हाला दिसतं दिस इज द ओपनिंग आणि आतमध्ये मोठी गॅप दिसते दॅट इज अ पाउच लाईक स्ट्रक्चर इन द फॉर्म ऑफ द फॅरिंग्स वी से दॅट हियर. आणि लॅटरल साइडला बघितलं फॅरिंग्सच्या याही बाजूला आणि दिस अनादर साइड असो. ऍट द आयदर साइड ऑफ द फॅरिंग्स टुवर्ड द लोअर साइड काय दिसतात आपल्याला गॅप्स दिसतात आणि वेअर द गिल फिलामेंट्स आर प्रेझेंट. ठीक आहे. त्यालाच आपण गिल स्लिट्स म्हणतो. गिल स्लिट्स म्हणजे गॅप ज्या स्लिट्स मध्ये ज्या गॅप मध्ये गिल्स प्रेझेंट आहे आणि म्हणून त्याला आपण नाव देतो गिल स्लिट्स. ठीक आहे. दोन्ही बाजूला लॅटरल साइडला फिशेस मध्ये आपल्याला काय दिसतात फॅरिंजियल रिजन मध्ये दॅट pharynx which is perforated by the gill slits here. आता फिशेसच्या बाबतीमध्ये झालं बिकॉज दे आर द aquatic गिल्स महत्वाचे आणि ते फॅरिंगशी रिलेटेड आहे. जे काही वॉटर जे करंट येत आहे ते माउथ ओपन केल्यामुळे वॉटर करंट आतमध्ये येत आहे आणि वॉटर करंट आतमध्ये आल्यानंतर ऑक्सिजनेटेड वॉटर असं म्हणायला हरकत नाही. ते फूड पार्ट ते जे मटेरियल जे आहे म्हणजे वॉटर जे आहे ते फॅरिंजियलच्या स्लिट्स आहेत गिल स्लिट्स लायटर साईडला तिथनं ते पाणी बाहेर पडतं आणि ते बाहेर पडत असताना गिल्स जे असतात मध्ये मध्ये असणारे प्रत्येक स्लिट्स मध्ये असणारे तिथनं पाणी जात आहे. अशा वेळेस गॅसेस एक्सचेंज टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ द गिल्स असं आपण म्हणतोय. ठीक आहे. आता टेट्रापोडन्स मध्ये काय की हे बरेच टेट्रापोडन्स जे आहेत हे टेरेस्ट्रियल मोड ऑफ लाईफ एन्जॉय करतात. त्यांच्यामध्ये फॅरिंग्स आणि ते टेरेस्ट्रियल मोड ऑफ लाईफचं काही रिलेशन जोडता येईल का ते आपण बघतोय. इट इज अ शॉर्ट दॅट फॅरिंग्स इज शॉर्ट a crossroad between respiratory and the food passage. मगाची सेकंड पॉइंट आपण एक्सप्लेन केलाय. डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट आणि रेस्पिरेटरी ट्रॅक्ट याचं कॉम्बिनेशन कुठेतरी होतंय कुठेतरी कनेक्शन जोडलं जातंय कशाच्या साह्याने फॅरिंग्सच्या साह्याने आणि हीच टेट्रापोड मध्ये एक महत्वाची भूमिका फॅरिंग्स इथे उपयोगात आणते. दॅट द फॅरिंग्स विच इज अ शॉर्ट अँड क्रॉस रोड बिटवीन द रेस्पिरेटरी अँड द फूड पॅसेज. म्हणजे दोन पैकी एकच जी ट्रॅक्ट आहे किंवा पॅसेज आहे मग रेस्पिरेटरी ट्रॅक्ट असेल किंवा फूड ट्रॅक्ट असेल एकच दोन पैकी एक ऍट ए टाइम पॅरल ऑन राहिलाय. बरेचदा आपण घाईघाईमध्ये खातोय आणि अशा ठसका लागतोय. नेमकं काय असं की घाईघाईने आणि जेव्हा आपण गिळतोय जे आपण फूड मटेरियल जे गिळण्याचा आपण प्रयत्न करतोय अशा वेळेस श्वास जो आहे आपल्याला थांबवावा लागतोय. ज्यावेळेस आपण श्वास घेतोय अशा वेळेस जे एलिमेंटरी कॅनलचा पार्ट आहे खास करून फॅरिंजियल रिजनचा तो बंद होतोय आणि जी श्वास नलिका जे ती कंटिन्यू राहते. याचाच अर्थ आहे की दोन्ही सिस्टीम एका वेळेस ऍट ए टाइम काम करू शकत नाही कुठली एक काम करू शकते लक्षात ठेवायचं. ते आपण मॉडिफिकेशन्स बघतोय आता. इन द एम्ब्रियोज द वॉल ऑफ द फॅरिंग्स गिव्स ऑफ अ नंबर ऑफ इव्हॅजिनेशन्स which develop into the spiracles, gill clefts, air bladders, lungs, tonsils and a few endocrine glands. काय म्हटले लक्षात ठेवा. ठीक आहे. एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट मध्ये वेगवेगळ्या अॅनिमल्स मध्ये व्हर्टिब्रेट्स मधले आपण विचार करतोय. तर फॅरिंग्स जो पार्ट आहे एलिमेंटरी कॅनलचा वेगवेगळे पार्ट्स तो तयार करतोय. इव्हॅजिनेशन ऑफ दॅट फॅरिंग्स. इव्हॅजिनेशन म्हणजे बाहेर
एक प्रकारे बाहेरच्या बाजूला एक्सटेन्शन असणार. कुठल्या रूपामध्ये? स्पायरॅकल्स विच ऍक्ट्स ॲज अ रेस्पिरेटरी ऑर्गन. गिल क्लेफ्ट हा सुद्धा, ज्या गिल क्लेफ्ट मध्ये गिल्स प्रेझेंट आहेत, इट्स ऑल्सो रिलेटेड टू द रेस्पिरेशन. एअर ब्लॅडर हे सुद्धा रेस्पिरेशन साठी तेवढंच महत्वाचं आहे. लंग्स हे सुद्धा रेस्पिरेशन साठी महत्वाचं आहे. टॉन्सिल्स अँड अ फ्यू एंडोक्राइन ग्लँड्स, त्यामध्ये थायमस असेल, थायरॉइड असेल किंवा पॅराथायरॉइड असेल, हे सुद्धा एक्सटेन्शन फ्रॉम द फॅरिंग्स असं आपण म्हणतोय. आता हे दुसऱ्या डायग्राम कडे वळतोय. फॅरिंग्सच्या बाबतीमध्येच नेमकं काय असेल? आपण म्हटलं ना की ठसका लागतोय, ठीक आहे ना. पाणी पिताना किंवा घास गिळताना जपून किंवा हळुवारपणे गिळायचा असतो असे आपली घरची वरिष्ठ मंडळी सांगत असतात, ठीक आहे ना. तर याचं कारण असं की एक पार्ट जो आहे फॅरिंग्सचा तो एक्सटेंडेड पार्ट आहे आणि तो एका वेळेस एकच पॅसेज, मग ती रेस्पिरेटरी असेल किंवा फूड पॅसेज असेल, ती एकाच वेळेस एकदाच ओपन करू शकते. तर बघूया इथे, ही आहे नसल कॅव्हिटी, नाक ज्याला आपण म्हणतो. आणि इथून जी ओपनिंग जी दिसते इथे खालच्या बाजूला त्याची ओपनिंग दिसेल आपल्याला. आणि हा आहे फॅरिंग्स, ठीक आहे. फॅरिंग्सच्या इथे एक या पद्धतीने एक्सटेन्शन दिसतंय, त्याला नाव देतो आपण एपिग्लॉटिस. आणि हाच महत्वाचा एपिग्लॉटिस. फूड मटेरियल जेव्हा खाल्ल्यानंतर कुठे जायला? या पॅसेज थ्रू आतमध्ये जायला, दॅट इज अ इसोफॅगस, ठीक आहे, इथपर्यंत. आणि हे जे आहे इथपासनं या बाजूला जायला, दॅट इज अ क्रॉस सेक्शन एक प्रकारे होते. आणि हे मेंटेन करण्याचं काम, एका वेळेस एकच पॅसेज ओपन करण्याचं काम कोण करतं? एपिग्लॉटिस. एपिग्लॉटिस एक प्रकारे पडदा म्हणतो आपण त्याला, ठीक आहे ना. जर रेस्पिरेशन करायचं असेल तर तो जो फॅरिंजियल रिजनला बंद करतोय, रेस्पिरेशन चालू ठेवतोय. जर आपल्याला घास गिळायचा असेल तर रेस्पिरेटरी ट्रॅक बंद करतोय आणि घास गिळल्यानंतर परत तो ऑन होतोय. म्हणजे याचा अर्थ एपिग्लॉटिस फार महत्वाचा आहे, हे लक्षात ठेवायचं. नाव आफ्टर दॅट फॅरिंग्सच्या नंतरचा पार्ट आहे दॅट इज अ इसोफॅगस. हा सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. अनेक अॅनिमल्स मध्ये व्हेरिएशन असतं त्याच्या लेंथच्या नुसार आणि त्याच्या डायमीटरच्या हिशोबाने. बघूया आपण. द इसोफॅगस इज अ नॅरो ट्यूब. नॅरो म्हणजे बारीक अशी ट्यूब दॅट कनेक्ट, कोणाला कनेक्ट होते? वरच्या बाजूला आपल्याला आताच आपण बघितलं की फॅरिंग्स, सुरुवातीला माउथ, बकल कॅव्हिटी, फॅरिंग्स आणि त्याच्यानंतर एक जो नॅरो ट्यूब जी दिसते ती म्हणजे इसोफॅगस. दॅट कनेक्ट्स फॅरिंग्स विथ द स्टमक. म्हणजे कोणाच्या मध्ये आहे तो? वरच्या बाजूला फॅरिंग्स आणि खालच्या बाजूला जर आपण बघितलं तर स्टमक. या दोघांमध्ये जोडणारी जी ट्यूब जी आहे तिला आपण इसोफॅगस असं आपण म्हणतोय. आता इथे बघूया आपण नेक्स्ट पॉइंट. इट जनरली ॲज लॉंग ॲज द लेंथ ऑफ द नेक. जेवढी नेक लांब असेल तितका लांब काय असेल? इसोफॅगस असेल. आलं का लक्षात तुमच्या? ठीक आहे. जितका लांब काय असेल? नेक रिजन असेल, मान असेल, तितकी तितकी लांब काय असेल? इसोफॅगस असेल. इट हॅज लॉन्जिट्युडनल फोल्ड्स, आतमधनं फोल्डिंग्स असतील दॅट गिव्ह इट इनॉर्मस पॉवर ऑफ डिस्टेन्शन. लक्षात ठेवायचे शब्द. इट हॅज लॉन्जिट्युडनल फोल्ड्स, आतमध्ये त्याची फोल्डिंग्स आपल्याला दिसेल. सपोज दिस इज द ट्यूब जी इसोफॅगस आपण म्हणतोय, ओके. अँड इंटरनल वेअर द फोल्डिंग्स आर प्रेझेंट. या पद्धतीने फोल्डिंग्स त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतील. कशासाठी फोल्डिंग्स असतील? याही बाजूला and here that another side also. This is the foldings are present. Okay. Now, what is the main function of that foldings? Yes. या फोल्डिंगचा महत्वाचा फंक्शन काय असेल? इट एनॉर्मस पॉवर ऑफ डिस्टेन्शन, समोर ढकलणे, डिस्टेन्शन टू अलाउ लार्ज फूड टू पास थ्रू इट बाय द पेरिस्टाल्सिस. पेरिस्टाल्सिस म्हणजे मस्क्युलर आहे, फोल्डिंग्स आहेत आणि एक प्रकारे कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन होत असताना त्या फोल्डिंग्स एक प्रकारे त्यांच्या मुवमेंटमुळे वरून येणारं फूड म्हणजे कुठून? खास करून फॅरिंग्स कडनं येणारं फूड समोरच्या पार्टकडे एलिमेंटरी कॅनलच्या ढकलण्याचं काम इसोफॅगस करत असते. ठीक आहे. समोरचा पार्ट कुठला? तर स्टमक कडे पुशअप करण्याचं काम करते. नेक्स्ट वन. आता अॅनिमल्सच्या बाबतीमध्ये आपण बघतोय, आपण इसोफॅगस बद्दल आपण माहिती मिळवली. फिश इसोफॅगस, दॅट इसोफॅगस प्रेझेंट इन द फिश इज व्हेरी शॉर्ट, बिअरिंग लॉन्जिट्युडनल फोल्ड्स. बघा लक्षात ठेवायचंय, फिशेस मध्ये इसोफॅगस फार छोटा दिसतोय, लहान आहे.
but in birds and mammals it may very long as in giraffe where it has too much the whole length of the neck. लक्षात आलंय. आता फिशेसची बॉडी जी आहे which is divided into head, thorax and abdomen असं आपण म्हणतो. नेक which is absent. Amphibians मध्ये सुद्धा तीच कंडिशन आहे, लॅक ऑफ द नेक, नेक absent असते. मग समोरचे जे अॅनिमल्स आहेत, रेप्टाइल्स आहेत, बर्ड्स आणि मॅमल्स, यांच्यामध्ये नेक प्रेझेंट असल्यामुळे त्याचं एक्सटेन्शन इंटरनली कुणाचं वाढलंय, इसोफॅगसचं वाढलंय. आणि मगाशीच आपण म्हणतो की जेवढी लांब मान असेल, नेक असेल, तेवढी लांब काय असेल, इसोफॅगस असेल. समजा प्रश्न आला की डॅश डॅश इज द लॉंगेस्ट इसोफॅगस इन दॅट अॅनिमल हिअर. मग कुठला अॅनिमल असेल तर खाली जर आपण 4 नावं दिलेत त्यापैकी सगळ्यात मोठा जो अॅनिमल जो आहे ज्याची मान ज्या सगळ्यात मोठी आहे तो म्हणजे जिराफ. त्याची मान फार मोठी असल्यामुळे इसोफॅगस हा पार्ट सगळ्यात मोठा त्यांच्यामध्ये आपल्याला आढळतोय. It is a short. It is means that esophagus is short in most fishes and amphibians because they lack the neck, while in reptiles it is more elongated. Compare केलं आपण फिशेस आणि अँफिबियनच्या बाबतीमध्ये तर शॉर्ट असेल, परंतु हीच जर गोष्ट आपण रेप्टाइलच्या बाबतीमध्ये जर बघितली तर ती त्यांच्या कंपेअर मध्ये मोठी असेल. त्याचं कारण असं की नेक विच इज डेव्हलप इन केस ऑफ द रेप्टाइल्स. ओके, नेक्स्ट पॉइंट. इन ग्रॅनिव्होरस अँड कार्निव्होरस बर्ड्स. आता ग्रॅनिव्होरस म्हणजे काय, तर इथे पहिला शब्द ग्रेन, जे दाणे खाणारे आहेत, जे हर्बिव्होरस आहेत, बर्ड्स पक्षी जे दाणे खातात, ठीक आहे ना, धान्य खातात, ते ग्रॅनिव्होरस असं आपण म्हणतोय. आणि कार्निव्होरस जे इतर अॅनिमल्सला खातात, रॅट असतील आहेत, ठीक आहे, तर इतर जे अॅनिमल्स आहेत, कीटक असतील यांच्यावर डिपेंड करणारे बर्ड्स जे आहेत. अ पोर्शन ऑफ द इसोफॅगस इज एनलार्ज. लक्षात ठेवा, त्यांचा पोर्शन जो इसोफॅगसचा मोठा होतोय इन टू ए सॅक लाईक पाउच कॉल्ड द क्रॉप. बघू आपण आता हे हेनचं स्ट्रक्चर दिसतंय आणि आतमध्ये तुम्हाला काय दिसतंय, तर एक एलिमेंटरी कॅनल, लांबच लांब एलिमेंटरी कॅनल, व्हेंट किंवा क्लोएका इथे प्रेझेंट दिसतंय आणि स्टार्टिंग हिअर द माउथ वी से दॅट. आणि हा जो पार्ट जो दिसतोय त्याला आपण इसोफॅगस असं आपण म्हणतो. बघा नेकच्या हिशोबाने इसोफॅगस किती मोठा झालेला आहे. At the next end of the esophagus, there is a extension of that esophagus in the form of the sac-like structure. आणि त्याला आपण नाव दिले क्रॉप. या क्रॉपचं फंक्शन काय हे आपण बघतोय. That crop which serves to store food which has an eaten quickly. याचा अर्थ काय, ते फूड मटेरियल स्टोअर करण्याचं काम करते. आता हे जे बर्ड्स जे आहेत कुठे शांतपणे निवांतपणे फूड मटेरियल पिकअप करताना दिसत नाही, ते पटपट खात असतात, ठीक आहे ना, अतिशय फास्ट. कारण की इतर जे अॅनिमल्स त्यावर डिपेंड असणारे कार्निव्होरस अॅनिमल्स त्यावर अटॅक करू शकतात आणि अशा वेळेस ते जितकं शक्य होईल तितक्या कमी वेळामध्ये ते खाण्याचा प्रयत्न करतात. जे फूड मटेरियल स्टोअर केलेलं असेल, मग कुठे स्टोअर होतं, ते क्रॉप मध्ये, दॅट इज अ पार्ट ऑफ द इसोफॅगस, तिथे स्टोअर केलं जातं. आणि त्याच्यानंतर जेव्हा ते रेस्टिंग कंडिशनला असतात अशा वेळेस त्याचं ग्राइंडिंग केलं जातंय, त्याचं एक प्रकारे डायजेशन केलं जाते, ठीक आहे. नेक्स्ट जी डायग्राम जे दिसतंय, हे 2 डायग्राम दिसतात. यामध्ये ही जी आहे ह्युमन बिंगशी रिलेटेड, इथे इसोफॅगस बघायचा, आणि हे जे आहे दुसरं आहे त्या रॅबिट, इथे इसोफॅगस बघायचा. दोघांमध्ये फरक आपल्याला जाणवतोय, ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट पॉइंट. आता इसोफॅगस देन ओपन्स इनटू द स्टमक. स्टमकच्या बाबतीमध्ये आपण एक्सप्लेन करतोय. दॅट स्टमक इज अ मस्क्युलर चेंबर और अ सिरीज ऑफ द चेंबर. बघा लक्षात ठेवा, एक मस्क्युलर चेंबर एक राहू शकतोय तो या पद्धतीने, और अ सिरीज ऑफ द चेंबर, दॅट इज अ 1 2 दिस इज द अनदर. ओके, किती चेंबर झाले तिथे, 1 2 and 3 also. In some cases there is a 2 chambers also present. Okay, in this way असे 2 चेंबर सुद्धा आपल्याला दिसतील आहेत. म्हणजे याचा अर्थ काय, स्टमक इज अ मस्क्युलर चेंबर, एक असू शकतोय, और अ नंबर ऑफ द चेंबर्स आर प्रेझेंट हिअर. इट सर्व्स फॉर स्टोरेज ऑफ द फूड स्वॅलोड.
त्याचं महत्वाचं फंक्शन काय आहे, जे फूड जे आहे स्वॅलोड केलेलं, गेलेलं, ठीक आहे ना, आणि त्यांच्या पाऊच मध्ये किंवा स्टमक मध्ये आलेलं, त्याचं नेमकं काय, इज सर्व फॉर स्टोरेज ऑफ द फूड स्वॅलोड, मॅसरेटिंग अँड टर्निंग इट इनटू द पल्प. जे फूड मटेरियल आलेलं आहे त्याला मॅसरेट करणे, ग्राइंड करणे, चर्निंग करणे, त्याची एक प्रकारे पल्प तयार करणे, लगदा तयार करणे असं आपण म्हणतोय. बाय द पेरिस्टाल्सिस. पेरिस्टाल्सिस म्हणजे काय, तर परत हायली मस्क्युलराइज दॅट स्टमक, आणि मसल्स स्ट्रॉंग असल्यामुळे इथे त्या कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन होत असताना ते जे फूड मटेरियल त्यांच्या त्या स्टमक मध्ये आलेलं त्याची पल्प तयार करणं, हे काम स्टमकचं आहे. नेक्स्ट पॉइंट, त्यासोबतच इट सिक्रेट्स अँड मिक्स सर्टन डायजेस्टिव्ह ज्युसेस विथ इट फॉर डायजेशन ऑफ द न्यूट्रिएंट्स. त्यासोबतच त्या स्टमक मध्ये काही एन्झाइम्स सिक्रेट केले जातात डायजेस्टिव्ह ज्युसेसच्या रूपाने, आणि ते तिथे खऱ्या अर्थाने डायजेशन करण्याचं काम करतात. दॅट इज अ ब्रेकडाऊन ऑफ द कॉम्प्लेक्स फूड मटेरियल इनटू द सिंपल फॉर्म. दॅट इज पॉलिसॅकराइड असेल विच कन्व्हर्टेड, जे कार्बोहायड्रेट्स असेल त्याचं कन्व्हर्शन कशामध्ये होईल, ग्लुकोज आणि फ्रुक्टोज मध्ये होईल. हाय प्रोटीन्स असतील त्यांचं कन्व्हर्शन कशामध्ये होईल, प्रोटीन्स किंवा अमायनो ऍसिड्स मध्ये होईल. लिपिड्स असेल तर लिपिडचं याचं कंटिन्युअस ब्रेकडाऊन होऊन फॅटी ऍसिड्स किंवा कोलेस्ट्रॉल या रूपामध्ये कन्व्हर्शन होईल. असं ब्रेकडाऊन करण्याचं काम एन्झाइम्स करत असतात, अँड विच आर प्रेझेंट इन द डायजेस्टिव्ह ज्युसेस पोअर्ड इन द स्टमक हिअर. ओके, आता फिशेस मध्ये स्टमक कुठल्या रूपामध्ये आपल्याला आढळतो. इन मोस्ट ऑफ द फिशेस स्टमक कंटिन्यूज टू बी नॅरो ऑर द लॉंग अँड द लॉंग हिअर. स्टमक कंटिन्यूज आहे, नॅरो आहे, निमुळत आहे, आणि लांब सुद्धा आहे. ठीक आहे. नेक्स्ट वन, इन इलास्मो ब्रांच, जनरली आपण शार्क असं आपण म्हणतो एक ग्रुप फिशेसचा, इट इज जे शेप. हा लक्षात ठेवायचा पॉइंट, एमसीक्यू मध्ये विचारू शकतात. अँड मेजर्स अबाउट हाफ द लेंथ ऑफ द एंटायर डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट. जे शेप असा दिसतो आपल्याला. अँड दॅट स्टमक विच इज डिव्हायडेड इंटू द टू पार्ट्स इन केस ऑफ द फिशेस. कोणते दोन पार्ट दिसतात तर ते आपल्याला बघायचं आहे. पहिला जो पार्ट जो दिसतोय दॅट इज अ इलॉंगेटेड, हा पार्ट दिसतोय, हा मोठा पाऊच लाईक. ओके, आणि त्यानंतर हा दुसरा पार्ट आपल्याला इथे दिसतोय विच इज नॅरोवर, या पद्धतीने. ओके, दिस इज द अनदर पार्ट. बघा त्याचं स्ट्रक्चर, हा जे शेप दिसतोय. पहिला जो पार्ट जो आहे याला आपण नाव देतोय पायलोरिक स्टमक, आणि दुसरा जो आहे दॅट इज अ कार्डियाक स्टमक असं आपण म्हणतोय. ठीक आहे, पायलोरिक आणि कार्डियाक स्टमक या पद्धतीने दोन पार्ट आपल्या लक्षात येतील. नंतर अँफिबियाच्या बाबतीमध्ये युरोडेल्स, ज्यांना टेल प्रेझेंट आहेत असे अँफिबियन्स. ठीक आहे, सॅलामँडर तुम्हाला माहिती आहे, हॅव स्ट्रेट स्टमक विथ हार्डली एनी डायजेस्टिव्ह फंक्शन असाइन टू इट. म्हणजे काय, तर डायजेस्टिव्ह फंक्शन असेलच असं नाहीये त्यांच्यामध्ये. कशामध्ये, युरोडेल मध्ये एक स्ट्रेटपणे ट्यूब आहे स्टमकची. बट इन द फ्रॉग्स अँड टोड्स कार्डियाक एंड इज वाइड अँड पायलोरिक स्टमक विच इज स्मॉल हिअर. या डायग्राम मध्ये तुमच्या लक्षात येत असेल, तर हे आहे इसोफॅगस, आणि इसोफॅगस नंतर हा जो पार्ट जो दिसतोय दॅट इज अ स्टमक. हा मोठा पार्ट दिसतोय, आणि त्याच्यानंतर पायलोरिक दिसतोय आपल्याला, पायलोरिक विच इज स्मॉल, जो खाली आपल्याला या ट्यूब सारखा दिसतोय एक प्रकारे. ठीक आहे, तर हे पॅटर्न्स आपल्या लक्षात यायला पाहिजे. स्टमकचे फिशेस आपण बघितलंय, आणि अँफिबिया. समोर आपण जातोय, अँफिबिया नंतर रेप्टाइल्स मध्ये नेमकं काय पोझिशन असेल. हिअर snakes and lizards have elongated stomachs that fit inside their elongated abdominal cavity. एक प्रकारे इलॉंगेटेड जरी असलं तर या पद्धतीने फिटिंग असतंय की जेणेकरून ऍब्डॉमिनल कॅव्हिटी मध्ये व्यवस्थित त्याची अरेंजमेंट असायला पाहिजे. इन टर्टल द स्टमक इज नॅरो यू शेप ट्यूब. आता इथे तुम्हाला स्टमक दिसतंय, ठीक आहे ना, दिस इज द यू शेप स्टमक, या पद्धतीने आपल्याला दिसतंय. ओके, आणि इथे यू शेप ट्यूब जी आहे आपल्याला टर्टल मध्ये दिसतंय, हे लक्षात ठेवायचं. क्रोकोडाइल्स हॅव हायली स्पेशलाइज स्टमक दॅट इज हायली कर्ड. क्रोकोडाइल मध्ये पूर्णपणे कर्ड आपल्याला दिसतील. ठीक आहे, यू शेप दिसणार नाही, पण पूर्णपणे एक प्रकारे सर्क्युलर या पॅटर्न मध्ये दिसेल. ठीक आहे,
एक्सेप्ट फॉर द टर्टल सोडले तर इतर रेप्टाइल्स यांच्यामध्ये काय दिसेल आपल्याला, डायजेस्टिव्ह ग्लँड्स आर स्ट्रॉंगली डेव्हलप्ड इन द स्टमक ऑफ द रेप्टाइल्स. टर्टल सोडलं तर इतर अॅनिमल्स जे रेप्टाइल्स आहेत त्यांच्यामध्ये डायजेस्टिव्ह ग्लँड्स वेल डेव्हलप्ड आहेत आणि ग्लँड्स असल्यामुळे ते काय करतील, डायजेस्टिव्ह ज्युसेस सिक्रेट करतील फॉर द डायजेशन प्रोसेस. आता बर्ड्स कडे वळतोय. In birds, stomach is modified greatly into a glandular proventriculus and a muscular horny gizzard or the ventriculus. आता इथे स्टमक वेगळ्या पार्ट मध्ये डिवाइड झालेला आहे. कुठलेही पार्ट्स आहेत तर महत्वाचं आहे की ग्लँड्युलर प्रोव्हेंट्रिक्युलस. इथे तुम्हाला दिसतंय प्रोव्हेंट्रिक्युलस, ठीक आहे. हा आहे क्रॉप, इज द पार्ट ऑफ द इसोफॅगस. त्याच्या खाली जर आपण बघितलं तर प्रोव्हेंट्रिक्युलस विच इज ग्लँड्युलर विच हॅज द एबिलिटी टू सिक्रेट द सिक्रेशन हिअर. आणि मस्क्युलर हायली हॉर्नी किंवा टफ जो असेल तो म्हणजे व्हेंट्रिकल, त्यालाच आपण नाव देतो गिझार्ड, जो त्याच्या खाली असेल. कुणाच्या, प्रोव्हेंट्रिक्युलसच्या. प्रोव्हेंट्रिक्युलस आणि खाली व्हेंट्रिक्युलस, ठीक आहे. याचं फंक्शन काय असेल ते बघू. द पोस्टेरियर रिजन ऑफ द गिझार्ड कॉल्ड गॅस्ट्रोलिथ contains small stone pieces or pebbles which help to grind the food material. आता याचा जो posterior समजा, suppose this is the proventriculus, okay, this is the proventriculus and here at the base the another portion is present, that name is the gizzard here. Yeah, look at that, this is the gizzard. आणि इथून जे दिसतं आपल्याला स्मॉल इंटेस्टाइन, इथून आपण सुरुवात करतो. तर पोस्टेरियर रिजन ऑफ द गिझार्ड म्हणजे दिस इज द पोस्टेरियर रिजन ऑफ द गिझार्ड, याला आपण नाव देतोय गॅस्ट्रोलिथ असं आपण म्हणतोय. ओके, गॅस्ट्रोलिथ. इथे काय असेल, छोटे छोटे स्टोन असतील, दगड असतील, त्याला आपण पेबल्स म्हणतो. पेबल्स म्हणजे गुळगुळीत दगड असं आपण म्हणतो. हे जनरली ह्या गॅस्ट्रोलिथ मध्ये प्रेझेंट असतात. कशासाठी, दॅट पोर्शन, हा जो व्हेंट्रिक्युलसचा पोर्शन हायली मस्क्युलराइज आहे आणि एक प्रकारे त्याचे मुवमेंट होते. जे काही फूड मटेरियल क्रॉप मध्ये स्टोअर केले गेलेले आहेत ते फूड मटेरियल या स्टमक रिजन मध्ये येतात. स्टमक रिजन खास करून प्रोव्हेंट्रिक्युलस गिझार्ड मधल्या या पार्टकडे येतात गॅस्ट्रोलिथ मध्ये. आणि त्या दगडांमुळे, छोट्या छोट्या पेबल्समुळे घर्षण होऊन ते फूड मटेरियलचं एक प्रकारे क्रश होतात, बारीक पावडर तयार होते आणि नंतर ते समोरच्या पार्टकडे प्रोव्हाइड केलं जाते किंवा ट्रान्सपोर्ट केलं जाते. हे लक्षात ठेवायचं, ठीक आहे. हा गॅस्ट्रोलिथ अतिशय महत्वाचा पार्ट आहे बर्ड्सच्या बाबतीमध्ये. त्यानंतर नंतरचा पार्ट इन केस ऑफ द मॅमल्स. मॅमल्सशी रिलेटेड आपण बघतोय. इन मॅमल्स स्टमक शोज ग्रेटेस्ट मॉडिफिकेशन. अनेक पार्ट्स आपल्याला दिसतील त्यांच्यामध्ये. इट मे बी सिंपल सॅक ऑर डिव्हायडेड इनटू द कार्डियाक, फंडिक अँड पायलोडिक रिजन विथ गॅस्ट्रिक ग्लँड्स. बघूया आपण डायग्राम मध्ये. फंडस दिसतं इथे, ठीक आहे. त्यानंतर पायलोरिक स्टमक दिसतं आपल्याला, जो इथून असा पार्ट असेल, ठीक आहे. आणि हा जो दिसतो स्टमक फोल्ड्स, याला आपण नाव देतोय, याला आपण दिलंय अँट्रम किंवा फंडिक झालाय, दुसरा कार्डियाक असं आपण म्हणतोय. तर हे वेगवेगळे पार्ट्स असतील. त्यासोबतच गॅस्ट्रिक ग्लँड सुद्धा त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतील. इनर वॉल ऑफ दॅट स्टमक हिअर काय करते, ते सिक्रेट द डायजेस्टिव्ह ज्युसेस. जे फूड मटेरियल येईल ते डायजेशन करण्याचं काम ते करतील. ओके. रुमिनंट्स म्हणजे कड चिविंग. बरेचदा शेळी, मेंढी किंवा जे पेट ॲनिमल्स आहेत, ठीक आहे ना, गायी आणि म्हशी, हे एकदा खाल्ल्यानंतर ग्रास जे असेल किंवा फूड मटेरियल खाल्ल्यानंतर एका ठिकाणी शांतपणे बसतात ते आणि जो गोळा जो आहे आतमध्ये बाहेर काढतात आणि रवंथ करत असतात कंटिन्यू. त्या ॲनिमलला रुमिनंट असं आपण म्हणतोय. कड चिविंग मॅमल्स हॅव अ कॉम्प्लेक्स स्टमक हॅव्हिंग 4 चेंबर्स. स्टमक मध्ये 4 चेंबर्स त्यांच्यामध्ये दिसतात. आपल्याशी रिलेटेड असेल तर आपले किती चेंबर दिसतात, 3 चेंबर, कार्डियाक, फंडिक आणि पायलोरिक रिजन, ठीक आहे. यांच्यामध्ये 4 चेंबर्स दिसतात. कोणते कोणते, फर्स्ट 3 rumen, reticulum, omasum are serve as the reservoir of the food. Only last chamber, abomasum, represent true stomach containing gastric glands. आता स्टमकचं महत्वाचं फंक्शन काय आहे, एक प्रकारे पल्प तयार करणे, डायजेस्टिव्ह ज्युसेस सिक्रेट करणे, त्याला डायजेस्ट करण्याचं काम करणे.
हे महत्वाचं फंक्शन स्टमकचं आहे. इथे या रुमिनंट्स मध्ये तो स्टमक 4 पार्ट्स मध्ये डिव्हाइड झालेला आहे. आपल्याला इथे या डायग्राम मध्ये इसोफॅगस लक्षात येत आहे. इसोफॅगस नंतर दॅट इज अ फर्स्ट पार्ट लोबुलेटेड रुमेन. त्याच्यानंतर दुसरा जो पार्ट आहे तो आहे रेटिकुलम. तिसरा जो पार्ट आहे ओमॅसम. 3 पार्ट झालेत आणि चौथा जो पार्ट आहे ॲबोमॅसम. ओके. आणि इथून जो नंतरचा पार्ट जो दिसतोय हा म्हणजे डिओडिनम, एक प्रकारे इंटेस्टायनल पार्ट. ठीक आहे. तर इथे जे पहिले जे 3 पार्ट्स आहेत म्हणजे रुमेन, त्यानंतर रेटिक्युलम आणि ओमॅसम, यांच्यामध्ये हे एक प्रकारे फूड रिझर्व्हायर आहेत, फूड स्टोअर करण्याचं काम करतात. ठीक आहे. त्यानंतर द लास्ट चेंबर ॲबोमॅसम रिप्रेझेंटेड थ्रू स्टमक कंटेनिंग द गॅस्ट्रिक ग्लँड. हा जो आहे एक प्रकारे गॅस्ट्रिक ग्लँड सिक्रेट करत असतं आणि गॅस्ट्रिक ग्लँड प्रेझेंट आहेत म्हणजे गॅस्ट्रिक ज्यूस सिक्रेट करत असते आणि विच हेल्पफुल फॉर द प्रॉपर डायजेशन असं आपण म्हणतो. ठीक आहे. समोरचा भाग जो आहे आपण नंतर घेणार आहोत. इथपर्यंत स्टमक झालंय. समोर आता इंटेस्टाईन आणि रिलेटेड पार्ट आपल्याला बघायचे आहेत.